हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 20 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये धोंडी अण्णा यांना दारूशिवाय खूप त्रास होतोय. दारू पिण्याची इच्छा होतीये आणि दारूसाठी त्यांचा जीव तडफडतोय. आणि हे सगळं पाहून अवनी खूप दुःखी झाली. अण्णांना तिने समजवण्याचा प्रयत्न केला, पण अण्णांना होणारा त्रास तिला पाहवला गेला नाही. आणि मग अवनीने चक्क स्वतः दारू आणण्याचा निर्णय घेतला. ती दारूच्या दुकानात गेली आणि तोंड लपवून तिने दारू विकत घेतली. परंतु तिला हे करताना चक्क राजाचा मालक नानाने पाहिलंय आणि नानाने हा व्हिडिओ राजाला पाठवलाय. त्यामुळे राजालाही जबर धक्का बसला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी ही तिच्या रूममध्ये येते, तर तिच्या मागे मागे राजासुद्धा येतो आणि अवनीला म्हणतो, थांबा मॅडम. अवनी विचारते काय झालं, तर राजा तिच्यावर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, मला तुमच्याशी 2 गोष्टी बोलायच्या आहेत. अवनी विचारते 2च? राजा चिडून म्हणतो, सिरियस आहे खूप. अवनी म्हणते सॉरी. आणि मग राजा अवनीशी कधी नाही बोलत अशा पद्धतीने अवनीला रागावण्याच्या पद्धतीने तिच्याशी बोलतो आणि म्हणतो, मॅडम, मी एक गोष्ट पाहिली आहे, तुम्ही खूप हट्ट करतात. अवनी विचारते हट्ट? राजा म्हणतो, हो, आम्ही तुम्हाला सांगत होतो की आम्ही तुमच्याबरोबर येतो कॉलेजमध्ये, कोणाला तरी घेऊन जा, पण तुम्ही काही ऐकलं नाही. मी काय लहान मुलगी आहे का, माझ्याबरोबर येण्याची काय गरज आहे, असं तुम्ही बोललात. अवनीला समजतं की राजा तिला रागवतोय. राजा म्हणतो, जर तुम्ही एकाला 2 जण घेऊन गेला असता तर आज हे सगळं घडलं ते घडलंच नसतं आणि तुम्ही आम्हाला येऊ दिला नाही बरोबर. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला म्हणत होतो की आम्हाला हॉस्पिटलचा पत्ता पाठवा, पत्ता पाठवा, पण तुम्ही तो सुद्धा नाही पाठवला. तुम्ही इनकमिंग बंदच करून टाकलं होतं. अवनी ही खूप नाराज होते की राजा तिला ओरडतोय. राजा म्हणतो, जरी तुम्ही मोठ्या झालेल्या असल्या ना तरीसुद्धा आम्ही तुमच्यापेक्षा सिनियर आहोत हे लक्षात ठेवा. हो, तुमच्यासारखं गोल्ड मेडल आमच्याकडे नाही आहे, परंतु तुमच्यापेक्षा 2-4 पावसाळे आम्ही जास्त पाहिले. मी, नंतर पाण्याने, यशदाने. जरी मी तुमच्यापेक्षा मोठा वाटत नसलो ना तरीसुद्धा मी तुमच्यापेक्षा मोठा आहे हे लक्षात ठेवा. अवनी राजाकडे वाकडे डोळे करून पाहते. राजासुद्धा अवनीवर रागावण्याच्या उद्देशाने बोलत असतो, पण अवनीच्या नजरेला नजर द्यायची त्याची हिंमत नसते. राजा म्हणतो, त्यामुळे मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे आणि मला हेच तुम्हाला सांगायचं होतं, थोडं ओरडून, थोडं रागावून, पण तसं मला ते जमलेलं नाही. अवनी म्हणते, मग रागाव ना, ओरड मला, हवं तर मला 4 शिव्या दे. माझी चूक झाली आहे ना, मग मी सगळं ऐकून घेईल. तुला काय कसं बोलायचं तसं बोल. तर राजा म्हणतो, हे तुमचं नेहमी हेच असतं, म्हणजे तुम्ही मला डायरेक्ट गप्पच करता. तुम्हाला पण माहिती आहे की मी तुम्हाला असं ओरडणार आहे का, 4 शिव्या देणार आहे का? आणि शेवटी मी महत्त्वाचं सांगतोय ना तुम्हाला की यानंतर परत असं करू नका. तुमच्याबरोबर आम्हाला यायचं असेल तर येऊ द्या आणि आम्ही तुम्हाला सिनियर आहोत, त्यामुळे आम्ही काही सांगतोय तर ते योग्य सांगतोय, आमचं ऐकायचं. अवनी नाराज होऊन म्हणते, हो ठीक आहे. राजा म्हणतो, ठीक आहे, मग मला सुद्धा एवढंच बोलायचं होतं. असं म्हणून राजा हा रूममधून बाहेर जात असतो. तेवढ्यात अवनी त्याला थांबवते आणि विचारते, फक्त एकच बोलला तू, दुसरी गोष्ट कोणती? तेवढ्यात यशदा हा किचनमध्ये असतो आणि या दोघांचं काय बोलणं सुरू आहे ते ऐकत असतो. राजा म्हणतो, दुसरी गोष्ट? कोणती दुसरी गोष्ट? राजा डोकं खाचवतो आणि तेवढ्यात त्याला आठवतं आणि राजा म्हणतो, हो, दुसरी गोष्ट. मला हे म्हणायचं होतं की खरंच तुम्ही आमच्या अण्णांना आज जे काही वाचवलंय ना, खूप छान. म्हणजे तुम्ही रॉकी द फादर या घराचा माइलस्टोन त्याला वाचवलंय आणि त्यासाठी खूप खूप थँक्यू. यशोदा हे ऐकून खुश होतो आणि राजा पुन्हा पुन्हा एकच वाक्य बोलतो, तुम्ही आमच्या अण्णांसाठी एवढं केलं ना त्यासाठी आम्ही खुश झालोय. म्हणजे आमच्या अण्णा तसे एकदम स्टील बॉडी आहे, पण खूप हळवे आहेत आणि आमच्या अण्णांसाठी तुम्ही हे जे काही केलंय. अवनीला खूप राग येतो आणि अवनी चिडून म्हणते, आमचे अण्णा, आमचे अण्णा, म्हणजे ते माझे कुणीच नाही आहे ना, हो की नाही? राजाला ऐकून मोठा धक्काच बसतो. यशोदा सुद्धा डोक्याला हात लावतो की हा हे काय बोलतोय. अवनी म्हणते, खरं आहे तुझं, म्हणजे अण्णा माझे कुणीच नाही आहेत, ते तुमचे अण्णा आहेत आणि तुम्ही त्यांची मुलं आहात
मीही तुमची कुणी नाही आहे आणि अण्णांची सुद्धा कुणी नाही आहे, हो की नाही? राजाला समजतं हे तो काय बोलून बसला. इकडे यशोदाला सुद्धा टेन्शन येतं की राजा सगळं सांभाळून घे. आणि राजा म्हणतो, नाही म्हणजे मी असं म्हणत होतो की आमचे अण्णा तुमचे होण्यासाठी या घराबरोबर तुमचं काय नातं आहे ना ते पण फिक्स व्हायला पाहिजे ना. म्हणजे माझ्याबरोबर बाकीच्या सगळ्यांबरोबर. तसं पण हम आपके हैच कोण. यशोदा हे ऐकून डोक्याला हात लावतो की हा हे काय बोलतोय. आणि मग अवनीसुद्धा क्षणभर थोडी अशी थांबते. मग राजाजवळ येते आणि म्हणते, आपल्या दोघांमध्ये ना एक खूप स्पेशल नातं आहे. असं म्हणून अवनी ही आपल्या हृदयाला हात लावते आणि म्हणते, तू या जगातला माझा सगळ्यात जवळचा फ्रेंड आहेस, माझा बेस्ट फ्रेंड आहेस. हे ऐकून राजाला धक्काच बसतो. त्याला काय बोलावं काय म्हणावं ते कळतच नाही. आणि अवनी त्याला विचारते, आहेस ना? हे ऐकून राजा जेवढा खुश होतो तेवढाच यशोदासुद्धा खुश होतो. देवी आईसमोर हात जोडतो. राजा म्हणतो, हो आहे ना, आहे. आणि अवनी आपला हात पुढे करते. राजासुद्धा त्याच्या हृदयाला हात लावतो, अवनीच्या हातात हात देतो. आणि मग दोन बेस्ट फ्रेंडमध्ये हात मिळवण्याची जी पद्धत असते ना, त्याप्रकारे अवनी ही राजाला हात मिळवायला शिकवते, आपल्या हृदयाला हात लावते. आणि हे दोघेसुद्धा एकमेकांकडे पाहून छान स्माईल करतात. राजा खूप खुश असतो. अवनी म्हणते, चल मग आता गुड नाईट. राजा म्हणतो गुड नाईट आणि अवनी तिच्या रूममध्ये जाते. राजा भलताच खुश झालेला असतो. यशोदा हा अजूनही देवी आईसमोर हात जोडून उभा असतो, या दोघांकडेच पाहत असतो. राजा अवनीकडे पाहत पाहत पाठमोरा होत होत या रूममधून बाहेर येतो. मग हॉलमध्ये येतो. तो पुढे पाहत असतो आणि मागे हॉलच्या दरवाजाला जाऊन धडकतो. तेवढ्या त्याला तेथे यशोदासुद्धा दिसतो. आणि यशोदाला समजतं की बेस्ट फ्रेंड म्हणाल्यामुळे राजा हा पुरता गेलाय. राजा हा यशोदाकडे पाहतो, स्माईल करतो. यशोदा म्हणतो, फक्त फ्रेंड म्हटल्यात फ्रेंड. राजा सांगतो, बेस्ट फ्रेंड म्हटल्यात बेस्ट फ्रेंड. यशोदा म्हणतो, हो ऐकलं मी ते. तर राजा म्हणतो, आता फक्त बेस्ट फ्रेंडशिप झाली आहे, लवकरच लवशिपसुद्धा होईल. यशोदा चिडून म्हणतो, राजा काही वेडं केलं ना तर फटके खाशील तू. राजा गप्प बसतो. यशोदा तेथून निघून जातो आणि राजा म्हणतो, दे ना, काय फटके द्यायचे ते दे, पण लवकरच मॅडम माझ्या प्रेमात पडणार आहे हे सुद्धा तू पाहशीलच. राजा खूप खुश होतो. परत अवनीच्या रूममध्ये जाण्याचा विचार करतो, पण मग तो विचार सोडून दुसरीकडे निघून जातो. आज राजाला आकाश ठेंगणं झालेलं असतं, खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे धन्या चक्क धोंडी अण्णांचे पाय दाबून देत असतो. धोंडी अण्णा त्याला थांबवतात, म्हणतात, बस झालं बाळा, बस झालं. आणि ते बेडवर बसतात, पाय लांबवतात आणि मग धन्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरून म्हणतात, माझा सोन्या किती बापाची सेवा करतो. धन्याला सुद्धा आश्चर्य वाटतं, या धोंडी अण्णा माझ्याशी एवढं प्रेमाने कसं काय बोलताय. आणि मग धोंडी अण्णा त्यांच्या खिशातून 200 रुपये काढून धन्याला देतात. धन्या भलताच खुश होतो आणि म्हणतो, अरे वा अण्णा, म्हणजे मी फक्त तुमचे पाय दाबले आणि तुम्ही मला 200 रुपये दिले. वा वा, आता मी परत तुमचे पाय दाबतो. असं म्हणून धन्या परत अण्णांचे पाय दाबू लागतो. तर धोंडी अण्णा म्हणतात, अरे ते 200 रुपये ना मी तुला दिले कारण. धन्या म्हणतो, हो मला माहिती आहे, कॉलेजमध्ये गोळ्या बिस्किट खाण्यासाठी मी खातो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. धोंडी अण्णा म्हणतात, अरे गोळ्या बिस्किट खाण्यासाठी नाही, माझ्यासाठी फ्रूट ज्यूस आणण्यासाठी दिले आहेत. तर धन्या म्हणतो, फ्रूट ज्यूस? अहो अण्णा, एवढ्या रात्री अपरात्री कुठं फ्रूट ज्यूस भेटणार आहे. त्यापेक्षा आहे ना, मी एक काम करतो, यशोदाने घरात फ्रूट आणून ठेवले, मी यशोदाला सांगतो तो तुमच्यासाठी फ्रूट ज्यूस बनवेल. यशोदा. तर धोंडी अण्णा म्हणतो, त्यासाठी नाही, ते वेगळा फ्रूट ज्यूस, माझ्यावाला फ्रूट ज्यूस तो सांगतो मी, तो पिल्याशिवाय मला बरं नाही वाटणार रे, जा तो फ्रूट ज्यूस घेऊन ये. तर धन्या म्हणतो, नाही अण्णा, ते मी काय आणणार नाही, दारू नाही, दारू लय वाईट गोष्ट आहे, दारू लय वाईट गोष्ट आहे. तर धोंडी अण्णा म्हणतात, अरे धन्या, जेव्हा तू लहान होता ना तेव्हा माझ्या दारूच्या बाटल्या विकून तुला दूध पाजलंय. उस दूध का कर चुकाने का समय आ गया है धन्या. आणि तेवढ्यात तेथे पाण्या येतो आणि विचारतो, काय सुरू आहे. तर धन्या सांगतो, अरे अण्णा सांगताय की मी लहान असताना त्यांनी त्यांच्या दारूच्या बाटल्या विकून मला दूध पाजलं होतं आणि त्या दुधाचं कर्ज फेडायची वेळ आली आहे. पाण्या विचारतो, अण्णा असे म्हटले का. तसं ते अर्धसत्य आहे,
म्हणजे थोडं खरं आहे, थोडं खोटं आहे. दारूच्या बाटल्या विकून तुझ्यासाठी दूध आणलं होतं, पण ते अण्णांनी नाही, तर मी आणि राजाने आणलं होतं. आणि अण्णा तेव्हा फक्त दिवसभर चकना खात बसले होते आणि दारू पीत बसले होते. धोंडी अण्णा चिडून म्हणतात, अरे आडातच नसल तर पोहऱ्यात कुठून येईल? तुम्हीच सांगा. मी जर दारूच पिलो नसतो तर दारूच्या बाटल्या कशा रिकाम्या झाल्या असत्या? फक्त माझ्या लेकराला दूध मिळावं ना म्हणून दिवस न दिवस दारू पीत बसायचो मी. त्याच्यासाठी बाटल्याच्या बाटल्या खाली केल्यात मी, फक्त माझ्या लेकराला दूध मिळावं यासाठी. धान्या म्हणतो, हो अण्णा, मग तुमचे उपकार नाहीये, या दोघांचे उपकार आहे. पाण्याला पाय पुढे कर, तुझे पाय दाबून देतो. पाण्या पाय पुढे करतो, धन्या पाय दाबू लागतो. धोंडी अण्णा म्हणतो, वा रे वा, म्हणजे मी रात्रंदिवस दारू पिली, मी दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या आणि तू पाय याचे दाबणार? धन्या, हे अतिशय चुकीचं आहे, तुम्हाला दुखावलंय. आणि ये इकडे. धन्या पुढे जातो. धोंडियांना त्याच्याकडून पैसे घेतात आणि आपल्या खिशात ठेवतात आणि म्हणतात, काय नकोय मला तुझ्याकडून? धन्या म्हणतो, ओ अण्णा, असं नका करू. परंतु अण्णा काय त्याला पैसे देत नाही. पाण्या म्हणतो, धन्या, आता काय तुला पैसे मिळणार नाहीये. धन्या विचारतो, तुझ्याकडे आहे का 200 रुपये? पाण्या त्याला मारायला धावतो. धन्या पळून जातो. आणि मग पाण्या हा धोंडी अण्णांच्या पाठीमागे ही गरम पाण्याची पिशवी ठेवतो. धोंडी अण्णा पाण्याला सांगतात, अरे चपटी पिल्याशिवाय मला नाही बरं वाटणार, हे दुखणं नाही कमी होणार. परंतु पाण्या सांगतो, डॉक्टरांनी फक्त औषध घ्यायला लावलंय, ते सुद्धा त्यांचं, तुमचं नाही. असं म्हणून पाण्यासुद्धा तेथून निघून जातो. धोंडी अण्णाला हे सहनच होत नाही. त्यांना दारूची खूप तल्लप लागलेली असते. काही करून त्यांना दारू प्यायची असते. परंतु त्यांना स्वतःही दारू आणायला जाता येत नाही आणि घरातील कुणीही त्यांना आणून देत नाही. त्यामुळे त्यांचा तडफडाट होत असतो. इकडे अवनी झोपण्याची तयारी करत असते. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. अवनी पाहते तर स्वातीचा कॉल आलाय. स्वातीचा कॉल आलाय त्यामुळे अवनी खूप चिडते आणि मग फोन उचलते. स्वातीने स्पीकरवर फोन ठेवलेला असतो आणि तिच्या मागे महेश उभा असतो. तो हे सगळं ऐकत असतो. स्वाती ही अवनीला विचारते, अवनी, आता तुझे सासरे कसे आहेत? अवनी स्माईल करते आणि सांगते, आहेत, जिवंत आहेत. स्वाती म्हणते, अवनी, खरंच खूप सॉरी. महेशने हे जाणून बुजून नाही केलं. अवनी खूप चिडते आणि म्हणते, जाणून बुजून नाही केलं म्हणजे? महेश दादा कॉलेजमध्ये असाच आला, त्याने माझ्याशी असंच भांडण केलं, असंच मला नाही नाही ते बोलला आणि मग असंच त्याने चक्क अण्णांच्या पोटात चाकू खुपसून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. स्वाती म्हणते, अवनी, तुला असं खरंच वाटतं का की तुझा महेश दादा एखाद्या व्यक्तीचा जीव घेईल, जाणून बुजून त्याच्या पोटात चाकू खुपसेल? अवनी म्हणते, वहिनी, जे काही झालंय ना ते अतिशय चुकीचं झालंय. तर स्वाती म्हणते, अवनी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अवनी म्हणते, सॉरी तू का म्हणतेस? सॉरी तर महेश दादाने म्हटलं पाहिजे, पण तो काही सॉरी म्हणत नाहीये. फक्त माझ्या सासऱ्यांचा मोठेपणा आहे ना म्हणून तो वाचलाय, हे त्याने लक्षात ठेवायला हवं. आणि यानंतर त्याने माझ्या विरुद्ध आणि माझ्या कुटुंबाविरुद्ध असं काही करण्याचा प्रयत्न केला ना तर मी माझ्या घरच्यांना चांगुलपणा दाखवू देणार नाही. त्याचे परिणाम वाईट होतील, एवढं त्याला लक्षात ठेवायला सांग. असं म्हणून अवनी रागारागाने फोन कट करते. महेश, स्वाती यांनी हे सगळं ऐकलेलं असतं. स्वाती तिचा मोबाईल तेथे टेबलवर ठेवून देते. महेशकडे पाहते आणि बेडवर येऊन बसते. महेशसुद्धा खूप दुःखी झालेला असतो. आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे हे त्याला समजतं. आणि मग अवनी नमिताने जो डबा आणून दिला होता ना तो डबा पाहते. तर या डब्यावर एक चिठ्ठी ठेवलेली असते. अजून अवनीने ही चिठ्ठी पाहिलेली नसते. अवनी ही चिठ्ठी उघडून पाहते तर ही चिठ्ठी स्वातीने तिला लिहिली आहे. अवनी ही चिठ्ठी वाचते तर स्वातीने या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं, अवनी, नमिताचं जे किडनॅपिंग झालं त्यामध्ये बाबा आणि महेशचा काहीच हात नव्हता. हे सगळं त्या नालायक विवानने केलेलं होतं. तुला खरं सांगते, बाबा तुझ्यावर खूप चिडलेले आहेत, त्यामुळे ते असं सगळं काही करताय. पण त्यांचं तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. पण आपली इज्जत जपण्यासाठी, आपली इमेज जपण्यासाठी बाबा काहीही करू शकतात हे तुला माहिती आहे. आणि मी त्यांच्यात सामील नाही आहे. मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करते की एकदा अवनीचं ऐकून घ्या, अवनीची बाजू समजून घ्या. पण तुलासुद्धा माहिती आहे, तुझ्या घरात सुनेच्या शब्दाला जेवढी किंमत आहे ना तेवढी या घरात नाही आहे. असो, मी माझ्या परीने जे काही करता येईल ना ते नक्की करण्याचा प्रयत्न करेल. एक लक्षात ठेव, या सगळ्यात मी तुझ्या बाजूने आहे, या सगळ्यांच्या बाजूने नाही.
हे पत्र वाचून अवनी खूप इमोशनल होते. आपण स्वाती वहिनीला चुकीचं समजलं असं तिला वाटतं आणि अवनी स्वातीला कॉल करते. परंतु स्वाती महेशजवळ बसलेली असते, त्यामुळे ती काही फोन उचलत नाही. अवनीला हे समजतं की स्वाती आता फोन उचलणार नाहीये आणि अवनी तिला परत फोन ट्राय करत नाही. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. धोंड्यांना हे किचनमध्ये असतात आणि चपटी शोधत असतात. दारूची बाटली कुठे लपून ठेवली आहे का? त्यांनी घरात अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या लपून ठेवलेल्या असतात. पण फ्रीजमध्ये ते पाहतात, फ्रीजमध्ये काही बाटली सापडत नाही. फ्रीजच्या मागे जातात, तेथे त्यांना एक बाटली सापडते. अण्णा खुश होतात आणि ही बाटली उघडून पिण्याचा प्रयत्न करतात, पण ही बाटली संपलेली असते. या बाटलीतून काहीच बाहेर पडत नाही. त्यामुळे धोंडे अण्णा नाराज होतात. तेवढ्यात अवनी तिच्या रूममधून बाहेर पडते आणि हळूहळू किचनमध्ये येत असते. ती अण्णांना पाहणार इतक्यात अण्णा ही बाटली लपून ठेवतात. अवनी विचारते, अण्णा काय झालं? काय शोधताय? धोंडे अण्णा ही बाटली लपवतात. अवनीजवळ येतात आणि विचारतात, ती माझी 4 पोरं कुठे? अवनी सांगते, धनू कॉलेजला गेलाय आणि बाकीची तिघं आपापल्या कामाला गेली आहेत. धोंडे अण्णा पुन्हा एकदा आपल्या बेडवर येऊन बसतात. अवनी विचारते, काय झालं अण्णा? अण्णा म्हणतात, काही नाही. अवनी विचारते, तुम्हाला चहा आणून देऊ का? धोंडे अण्णा म्हणतात, ही काय चहा प्यायची वेळ आहे का? अवनी विचारते, काय? धोंडे अण्णा म्हणतात, ही चहा प्यायचीच वेळ आहे. जा जा माझ्यासाठी चहा बनवून आण. अवनी म्हणते, हो आणते. अवनी किचनमध्ये चहा बनवायला जाते. धोंडे अण्णांना आता दारूची खूप तल्लप लागलेली असते. काही करून त्यांना दारू प्यायचीच असते. त्यामुळे धोंडे अण्णा सरळ सरळ घराबाहेर जातात. तेवढ्यात धन्या घरी परत येतो. अण्णा विचारतात, तू तर कॉलेजला गेला होता ना? धन्या सांगतो, ते मला राजदाने सांगितलंय, आपल्या घरी एक पेशंट आहे, त्यांची काळजी घेण्यासाठी लवकर घरी जा, म्हणून मी घरी आलोय आणि तुमच्यासाठी फ्रूट ज्यूस सुद्धा आणलाय, हे पहा. धोंडे अण्णा म्हणतात, गुड बॉय गुड बॉय. आणि धोंडे अण्णा चक्क आपल्या सायकलजवळ जातात आणि आता त्यांना सायकलवर दारू घ्यायला जायचं असतं. धन्या विचारतो, अण्णा कुठे चाललाय तुम्ही? तर धोंडे अण्णा सांगतात, तुला मी सांगितलं होतं ना माझी चपटी आणायला, तू नाही आणली, आता मीच चाललोय आणायला. हे ऐकून धन्या आबा करतो आणि अवनीला जोर जोरात हाका मारतो, वहिनी लवकर बाहेर या. धोंडे अण्णा घाबरतो, सायकल परत स्टँडला लावतो. अवनी बाहेर येते आणि विचारते, काय झालं अण्णा? काय झालं धनू? तर धोंडे अण्णा सांगतो, अगं सुनबाई, ती सायकलची चेन पडली ना, तीच लावतोय. अवनी म्हणते, पण तुम्ही बसलात कशाला? तुम्हाला त्रास होईल, उभे राहा. धोंडे अण्णा सांगतो, अगं मी बरं आहे. ते काय आहे, हे लोक आहे ना सायकलची काळजीच घेत नाही. मी सायकलच्या सर्व्हिस स्टेशनला सायकल घेऊन जातो आणि रिपेअर करून आणतो. धन्या म्हणतो, ओ अण्णा, सायकलचं सर्व्हिस स्टेशन? कसलं सायकलचं सर्व्हिस स्टेशन? खरं सांगा, तुम्ही तुमचं पेट्रोल आणायला चाललाय. अवनी धोंडे अण्णाकडे रागारागाने पाहते. धोंडे अण्णा म्हणतात, काय बोलतोय धन्या? सायकलला काय पेट्रोल लागतं का? काय कम काय बोलतोय? अवनी म्हणते, अण्णा मला सगळं कळलंय, चला घरामध्ये, तुम्ही घरात चला. धोंडे अण्णा अवनीला समजवण्याचा प्रयत्न करतात, अगं थोडीशी, अशी डायरेक्ट बंद नाही करता येणार. आता 4 पितो, मग 3 पिल, मग 2 पिल, मग एक बुच्चनच पिल. अवनी म्हणते, डॉक्टरांनी नाही सांगितलंय, चला अण्णा घरामध्ये. अण्णाला खूप राग येतो आणि ते धन्याला धमकी देतात. अवनी म्हणते, त्याला काय धमकावताय, चला. मग अण्णा कधी धन्याच्या मागे धावतात, कधी त्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करतात. अवनी म्हणते, काय करताय अण्णा? पण ही अशी लाथ मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे अण्णांच्या पोटात खूप दुखू लागतं. अवनी त्यांना घरात आणून बेडवर बसवते. धन्याला लोट द्यायला सांगते. धन्या लोट देतो. परंतु अण्णांची ही जखमसुद्धा दुखत असते आणि त्यांना दारू न पिल्याचा त्राससुद्धा होत असतो. अवनी विचारते, अण्णा एखादी पेन किलर देऊ का? खूप त्रास होतोय ना तुम्हाला? धन्याला समजतं की अवनीला वाईट वाटतंय की अण्णांना एवढा त्रास होतोय. तर अवनीला धन्या सांगतो, वहिनी, आमच्या बापाला आहे ना दारू पिल्याशिवाय कोणतंही दुःख पचवण्याची सवयच राहिली नाहीये. पण त्यांना हे नाही कळालं की त्यांच्या दारू पिण्यामुळे आम्हाला किती त्रास झालाय, कधी त्यांनी याकडे लक्षच दिलं नाही. अवनी विचारते, धनू तू घरी कसा आलास? तर तो सांगतो, राजादाने मला सांगितलं की त्यांची काळजी घ्यायला घरी ये. अवनी म्हणते, मी होते ना. तर धन्या सांगतो, नाही, तुमच्याकडून कंट्रोल झालं नसतं म्हणून त्याने मला पाठवलंय. अवनीला सुद्धा हे पटतं आणि धोंडे अण्णांना खूप त्रास होत असतो. धोंडे अण्णा रडत असतात, अगं लक्ष्मी, कोणत्या जन्माच्या पापांचं फळ भोगावं लागतंय मला, एवढा त्रास का होतोय? आणि हा अण्णांचा त्रास पाहून अवनीच्या डोळ्यात पाणी येतं, कारण हे सगळं माझ्यामुळे झालंय.
असं तिला वाटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. दारू ही माणसाला कशी पिते, माणसाला कसा त्रास देते, हे या एपिसोडमध्ये पाहायला मिळालं. धोंडियांना खूप चांगले आहेत, पण दारूच्या एका वाईट सवयीमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं नुकसान झालंय आणि आज त्यांना किती त्रास होतोय हे पाहायला मिळालं. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अण्णांना होणारा त्रास पाहून चक्क अवनी स्वतः दारूच्या दुकानात दारू घ्यायला जाईल आणि नाना हे पाहणार आणि नाना चक्क व्हिडिओ बनवणार आणि राजाला फोन करून याबद्दल सांगेल की तुझी बायको दारूच्या दुकानात दारू घ्यायला आलीये. हे ऐकून राजाला जबर धक्का बसेल. मग नाना राजाला हा व्हिडिओ सुद्धा पाठवणार आणि हा व्हिडिओ पाहून राजाच्या पायाखालची जमीनच सरकणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.